नमस्कार, मी ज्ञानदा. टेक ऑफ मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण टेक ऑफ मध्ये दरवेळेला नवनवीन विषय घेतो. यावेळचा आपला विषय आहे करिअर निवडताना, विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपलं करिअर कसं निवडायचं याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि ग्रामीण शिक्षणाबद्दल आपण बोलतो तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांची आठवण काढल्याखेरीज एकही वाक्य आपण पुढचं बोलू शकत नाही. रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली आणि काळाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा ओळखून रयतनेही स्वतःत अनेक बदल घडवले. आज रयत नसती तर महाराष्ट्रातली ही जी सगळी शिक्षित मुलांची पिढी आहे तीच घडली नसती. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांचं ट्रेनिंग मिळावं, त्यासाठी रयतनं व्यक्तिमत्व विकास व्हावा, यासाठी आता रयत प्रयत्न करते. आपण त्यांच्या कामाची एक छोटीशी झलक बघूयात आणि त्याबद्दल अधिक बोलूयात. साताऱ्याजवळच्या शिवथर गावची ही चैत्राली. तिनं केमिस्ट्रीमध्ये BSc केलंय आणि आता ती MPSCच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करते. त्यासाठी लागणारं कम्प्युटर ट्रेनिंग आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे तिला रयत शिक्षण संस्थेत मिळाले. सुरुवातीला मला कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर कुठे आहे, काय आहे किंवा किती किलोमीटर अंतरावर आहे हे देखील माहीत नव्हते. पण असा एकंदरीत आपल्या जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा तसेच जागतिक असा भूगोलाचा, इतिहास, राज्यघटना तसेच अनेक कलाशाखांच्या विषयांचाही माझ्या सायन्स फॅकल्टी बरोबर याही विषयांचा मला अभ्यास करता आला. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. 1927 मध्ये कोल्हापूरमध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली. तेव्हापासून रयत शिक्षण ही संस्था खेड्यापाड्यात काम करते. आज रयत शिक्षण संस्थेच्या 491 शाळा आणि 66 कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत. आता शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मिळावं म्हणून रयत टॅलेंट सर्च असं अनोखं गुरुकुल त्यांनी तयार केलं. केवळ मार्क म्हणून नव्हे तर मुलांची टोटल त्याची जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, मग ती मार्कामध्ये असेल, स्पोर्ट्समध्ये असेल, त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील किंवा कम्युनिकेशन स्किल असेल, ITचं असेल, जेणेकरून हा विद्यार्थी पुढच्या कॉलेजच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं चमकेल अशा पद्धतीने ह्या मुलांची तयारी केली जाते. आणि ह्या प्रत्येक मुलाच्या मागं त्या शाळेतले मुख्याध्यापक आणि दत्तक शिक्षक दिला जातो. शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गरजा या वेगवेगळ्या असतात, हे रयतनं ओळखलं. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मंत्री घडवण्याचं श्रेय रयतला जातं. ग्रामीण भागातील गुणवत्ता ओळखून रयत शिक्षण या संस्थेने मुलांपर्यंत मार्गदर्शन आणि स्टडी मटेरियल पोहोचवलं. तर 107 विद्यार्थ्यांनी MPSCच्या स्पर्धा परीक्षेत बाजी मारून हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिलंय. तुषार तपासे, IBN लोकमत, सातारा. आणि याचबद्दल अधिक बोलायला आज आपल्याकडे अत्यंत मान्यवर पाहुणे आहेत. डॉक्टर अनिल पाटील, IBN लोकमतवर तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. डॉक्टर अनिल पाटील व्हाईस चेअरमन आहेत रयत शिक्षण संस्थेचे. हा जो सगळा 600-650 संस्थांचा जो मोठा व्याप आहे तो ते सांभाळतात, मोठा करतायत. आणि आपल्या सोबत आज बाळ सडवेलकर आहेत. सर, तुमचं स्वागत. अनेक वर्ष तुम्ही मुलांना या सगळ्या विविध ऑप्शन्सची माहिती करून देतात. आज आपण हा सगळा कार्यक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून करणार आहोत. आणि पण त्याआधी मला पहिला प्रश्न डॉक्टर अनिल पाटील तुम्हाला विचारायचा आहे. रयतचं हे प्रचंड मोठं काम आहे. तुम्ही इतकी वर्ष या सर्व मुलांना बघताय, पिढ्या त्यांच्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत. आमच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या नक्की गरजा काय आहेत आणि त्यांना काय आवश्यक आहे? मुख्य म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी मुलं जी आहेत त्यांना एक पहिल्यांदा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आलेला आहे की आपण ह्या नवीन स्पर्धात्मक जगाला आपण तोंड देऊ शकू का. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की आता जी ग्रामीण भागातील जी पिढी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आई वडील किंवा पालक ज्याला म्हणतो आहे की जे काही पालक जे आहे ते शेतामध्येच काम करणारे विद्यार्थ्यांनी चांगलं शिकलं पाहिजे ही त्यांची मनोधारणा असते आणि त्याच्यासाठी लागणारे ते कष्ट करून पैसा मुलाला उपलब्ध करून देतात. त्यांना करिअर म्हणजे काय आहे, मुलाला कोणता कोर्स दिला पाहिजे, फी स्ट्रक्चर किती आहे, काय याच्याबद्दल काहीही कल्पना नसते. दुसरा भाग आहे की आई वडील दोघंही नोकरी करत असतात. ते एक मानसिक त्यांची अशी झालेली आहे की माझ्या मुलासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे मी पैसे खर्च केले पाहिजेत, वेळ खर्च न करता. आणि मग तुला क्लास लावायचा नाही, पैसे घे, हे अमक्या अमक्या क्लासला जा, माझी जबाबदारी संपले. पण ॲक्च्युअल मुलांचं जर करिअर करायचं असेल तर मुलांच्यासाठी आपण थोडा वेळ दिला पाहिजे. करिअरची वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती केली पाहिजे. आपल्या मुलांची आवड निवड काय आहे, आपली आवड निवड मुलांच्यावर लागता कामा नये.
आणि ह्या मुलांच्या ग्रामीण भागातील मुलांना करिअरची माहिती देण्याची यंत्रणा पूर्णपणे उभी केली पाहिजे. करिअरची माहिती देण्याची यंत्रणा उभी केली पाहिजे. आणि याच याच्यावर मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा जाऊन भेटता. शहरातले विद्यार्थी काहीसे लाडावलेले असतात असं मला वाटतं. त्यांना खूप एक्सपोजर आहे, खूप गोष्टी त्यांना इथे व्होकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन मिळतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना आज काय पद्धतीने करिअर बद्दल तुम्ही सांगाल की कशी त्यांनी करिअर निवडायची? मी नुकताच एक नॉर्थ महाराष्ट्राचा दौरा करून आलो. धुळे, मनमाड, मालेगाव, शिरपूर अशा गावात मोठी मोठ्या कार्यशाळा घेऊन आलो. मला तिकडे जाणवलं की टॅलेंट प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना कुठेतरी पुश द्यावा लागतो, ही एक महत्वाची गोष्ट असते. दुसरं असतं की आपण प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराकडून येताना एक सहज प्रेरणा घेऊन जन्माला येते आणि माझ्यामध्ये काय आहे याचा साक्षात्कारच मला कधी झाला नाही. तर या चौकडीत अडकलेल्या शिक्षणातून आपण त्या डिग्र्याच्या भेंडोळ्यांच्या मागे लागतो. आज आपण किती सुंदर छोटी छोटी मुलं गाताना पाहतो. ती किती लहान गावातून आलेली आहेत. मागजनमधून कोणीतरी आलंय, कोणी अलिबागमधून आलंय, कोणी आरवलीतले, अरवलीतून आलंय. 2 वर्षापूर्वी मराठीत पहिल्या बोर्डात पहिली आलेली मुलगी 5,000 लोकसंख्येच्या गावातून आली. त्या गावामध्ये फक्त 2 वर्तमानपत्र जातात. त्या मुलीला मराठीचं लेखन कसं करावं हे कसं कळलं असेल. ही सहज प्रेरणा आहे. ही कार्यशाळेतून या ग्रामीण विद्यार्थ्यांना द्यायला हवी. तुझ्यामध्ये हे टॅलेंट आहे, तुझ्यामध्ये या गोष्टींची गुणवत्ता आहे, ठासून भरलेली आहे. तू आता यातून बाहेर पड. आणि मग रयत शिक्षण सारख्या अशा संस्थांच्या त्या मॉड्यूलमधून ही मुलं जर तयार होऊन यायला लागली तर मी सांगतो की आपल्याला महासत्ता व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. अजिबात वेळ लागणार नाही. आपण बघतोय आज आपल्यासोबत डॉक्टर अनिल पाटील आणि बाळ सडवेलकर सर आहेत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील करिअर विषयक तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता 02266899204 02266899204 या क्रमांकावर तुम्ही आता हा कार्यक्रम सुरू असताना फोन करू शकता. 2 अतिशय मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत, ते तुमच्या प्रश्नांना उत्तर देतील. सर, हे म्हणतात ग्रामीण भागात टॅलेंटची कमी नाही, पण मग रयतच्या प्रयत्नांबद्दल आम्हाला सांगाल का? रयत टॅलेंट सर्च बद्दल आम्ही ऐकतो, काय पद्धतीने तुम्ही ग्रामीण मुलांना तयार करताय? अण्णांनी त्यांच्या या शैक्षणिक कार्याची सुरुवात करत असताना महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील जे हुशार विद्यार्थी आहेत, विशेषतः स्कॉलरशिपच्या वेळी त्यांना स्वतः तिथं जाऊन स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या वेळी मदत करून त्यांच्या आई वडिलांना पटवून त्यांना ह्या शाहू बोर्डिंगमध्ये आणलं आणि रयत शिक्षण संस्थेची पहिली पिढी तयार झाली. किंबहुना आज राजकारणामध्ये जे असलेले जे मोठी माणसं आहेत ती सगळी त्या पहिल्या पिढीचीच प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्राचं अर्ध कॅबिनेट रयत शिक्षण संस्थेचं आहे म्हटलं तरीही चालेल. आणि मग अशा वेळी परत आम्ही एकदा 60 वर्ष झाल्यानंतर तो भाग अण्णांनी 1925 साली सुरू केल्यानंतर ही ग्रामीण भागातील जी गुणवान मुलं आहेत त्याच्याबद्दल आम्हाला निश्चितपणे खात्री होती ती एकत्रित आणावी आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण त्यांना देऊ शकू, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करू शकू. अशा पद्धतीनं दरवर्षी आम्ही रयत टॅलेंट सर्च म्हणून हा नावाचा एक उपक्रम घेतला. यातील 150 मुलं दरवर्षी आम्ही सिलेक्ट करतो. मुलांना जर तुम्हाला खरोखर घडवायचं असेल तर 1 दिवस 2 दिवस लेक्चर देऊन नाही घडवताय. त्यांच्यावर सतत 3 वर्ष तुम्ही परिश्रम घेतले पाहिजे. कदाचित 5वीचा मुलगा आम्ही आरटीएसला जर सिलेक्ट केला असेल तर पुढची 6 वर्ष त्याचं आम्ही दत्तक पालकत्व आम्ही स्वीकारतो. आणि केवळ अभ्यासामध्ये नव्हे तर तो सर्वांगीण मुलांचा विकास घडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये रयत टॅलेंट सर्च हा एक भाग आहे. त्यांच्यासाठी स्कॉलरशिप्स देतो. वर्षातून 3 दिवस त्यांचं आमच्याकडे वर्कशॉप असतं. प्रत्येक त्याच्या ज्या गावामध्ये एका छोट्याशा शाळेमध्ये एक जरी विद्यार्थी चांगला असेल तरी त्याला तेवढंच चांगलं मार्गदर्शन हे मिळतं या रयतच्या माध्यमातून. आणि तिथे गुरुकुल प्रकल्प म्हणून सुरू केला आम्ही. त्याच्यामध्ये निवासी गुरुकुल प्रकल्प आहे, अनिवासी आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यासाठी दूरस्थ गुरुकुल प्रकल्प आहे. जे काही हुशार विद्यार्थी असतात त्यांना एक चांगल्या मार्गदर्शनाची आहे. आणि चांगलं मार्गदर्शन द्यायचं असेल तर आता 11 ते 5 ही शाळेची संस्कृती पुरी पडत नाही. ते ज्ञान मुलाला पुढचं जीवन जगण्यासाठी 24 तासाचं लागतं. आणि 12 तासाची ही शाळा सुरू केली. 2 तास अधिक शिक्षण, 2 तास मुलांनी स्वतः अभ्यास करायचा. आणि नुसतं नाही, पुढं जे मुलाला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं त्याचं सगळं माहिती हे तुम्हाला ह्या 3 वर्षात मिळाली पाहिजे. आणि त्यातला सगळ्यात मोठा भाग केला आम्ही मायक्रो अनालिसिस, सूक्ष्म गुण मूल्यांकन म्हणून असतो. मुलगा कोणत्या विषयात कमी आहे, कोणत्या विषयाच्या कोणत्या प्रश्नात कमी आहे, कोणत्या प्रश्नाच्या कोणत्या घटकात कमी आहे, ह्याचं मायक्रो अनालिसिस प्रत्येक परीक्षेचं होतं. हे किती महत्वाचं आहे की प्रत्येक मुलामध्ये, म्हणजे तुम्ही जी सहज प्रेरणा म्हणताय त्या सहज प्रेरणेला एका शास्त्रीय पद्धतीने तुम्ही तपासता. मला हे विचारायचं की जागतिकीकरणाने आमच्या खेळाचे नियम बदलले. आता जे जुनं एका डिग्रीवरती नोकरी
हे जितकं होतं आता तसं नाहीये, नाही. नाही. तुम्ही ह्या नवीन खेळाचे नियम ग्रामीण विद्यार्थ्यांना कसे समजावून सांगता? आता एकदा सहज प्रेरणा आपण आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला एक डेव्हलपमेंटल काउन्सिलिंग ह्याची खूप नितांत गरज असते. एक शालेय शिक्षण संपल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना किंवा जीवन शिक्षण घेताना त्याची डेव्हलपमेंट असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं त्याचं प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन होत होत तो पुढे जायला हवा. आणि या जागतिकीकरणाच्या संबंध स्पर्धेमध्ये कोणकोणत्या व्हर्च्यूज लागणार आहेत, कोणत्या क्वालिटीज लागणार आहेत त्याची त्याला जाणीव करून दिली पाहिजे. उदाहरणार्थ कोणत्या लागणार? आता एक मला स्वतःला ओळखता येत नाही आपल्याला, हे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या शिक्षणामध्ये कुठेही त्याचा अंतर्भाव नाहीये. मी कोण आहे, माझी गुणवत्ता काय आहे, माझे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, माझे वीक पॉईंट काय आहेत, याचा कुठेही साक्षात्कार त्या विद्यार्थ्याला डिग्री झालेला नाही. घेईपर्यंत लागत नाही. आपल्या सोबत संदीप आहेत, आपण त्यांचा प्रश्न बघूया. संदीप, तुमचा प्रश्न सांगू शकता? हा संदीप, एकदा परत प्रश्न सांगा मला तुमचा. मी आयटीआय केलंय. हा तर मी हा सर आयटीआय केलंय मॅडम. हम्म, तर मेकॅनिकल मेंटेनन्स मध्ये मी आयटीआय केलंय. हम्म. पण मला ना असं म्हणजे डिप्लोमा करायचा आहे पार्ट टाइम. म्हणजे मी सध्या नोकरी करतो पण मला पार्ट टाइम डिप्लोमा करायचा आहे. तर त्याच्याकरता काय पर्याय आहेत असे? काय पर्याय आहेत? एक मिनिट मी विचारते. थँक्स. खरं म्हणजे आयटीआय केल्यानंतर डिप्लोमा करायचं म्हणजे परत ते 10वीच्या याच्यापासून गेल्यासारखाच प्रकार होणार आहे. त्याच्यापेक्षा महाराष्ट्र शासनाचं आर्टिझन टू टेक्नोक्रॅट नावाचा नवीन जो कोर्स आहे, जो आयटीआयशी कनेक्टेड आहे, तो करायचा त्याने प्रयत्न करावा. डिप्लोमाच्या मागे लागण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण ते आयटीआय त्याने जे केलेलं आहे ना, त्याचा त्याला फारसा उपयोग नंतर व्हायचा नाही. नंतर मग आर्टिझन टू टेक्नोक्रॅट असे 3-4 लेवलचे जे कोर्सेस आयटीआयशी कनेक्टेड आहेत, त्यातला त्यांनी कोर्स आणि त्याची माहिती आपल्याला ITI मध्ये मिळते. ITI मध्ये मिळू मिळते, शकते. हो. मला रयतच्या या ज्या एमपीएससीच्या प्रयत्नांबद्दल अधिक सांगायचं आहे. आज ग्रामीण विद्यार्थ्यांना एमपीएससी हा एक मोठा सोर्स वाटतो. आपण त्याच्याबद्दल बोलत राहणार आहोत, पण आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.